बेळगाव मधल्या डोंगरात लपलेलं हिडन प्लेसला चाललोय। वेलकम बॅक गाइस, नवीन ब्लॉगला सुरुवात करूया। सुशील तर मला बघा उठल्यावर तर काय झेरॉक्सच्या दुकानला घेऊन आला बघा। झेरॉक्स काढून मग काय बँकेत गेला। सुशीलचं तर थंब उठतच नव्हतं, मग काय शर्टाला पुसला थंब तर उठाचं नाव घेणार म्हणून उद्या येते म्हटलं। मग काय आमचं गँग सगळं आलतं बघा कुठं तर हिडन प्लेसला फिरायला जाऊया म्हणून। प्रवासाची सुरुवात केलं बघा हायवेवर टच होऊन। मग काय आम्ही चाललं बघा कुठं तर मस्त हिडन प्लेस दिसते काय हुडकायला। गावात तर एंट्री मारलो खरं काय तुषार त्यांचं वाट बघालतं बघा। तुषारचा आणि यश तोपर्यंत आलीत बघा यश। मग काय इकडं मामाला एक विचारलो रोड, मग एक दादा सांगतो म्हटलं चला दाखवतो म्हणून घेऊन चालला बघा आम्हाला। तो दादा तर कुठल्या डोंगरात घेऊन आला बघा। पंख होती बघा, ते विद्युत पंख मस्त खरं वातावरण वाटाल तो। जंगल तीन पार करून आम्ही येऊन पोचलो बघा। गाडी लावून वातावरण बघितलं बघा, मस्तच आहे हो। मग आम्हाला समजले ते एक मंदिर आहे। मग मंदिर आहे तर आम्ही दर्शन घेत नाही तसं नाही हो। रेवन्ना सिद्धेश्वर टेम्पल बघून घ्या काय। स्कूल ट्रिप पण आलेली बघा। मग काय दर्शन घ्यायला चाललं बघा आम्ही। दर्शन तीन आम्ही करून घेतलं बघा सगळेजण। मग इथं पाणी कुठं नाही ते विचारलं तर समजलं की धबधबा आहे। मग न विहीर पण होतं बघा। मग तेच आता धबधबा हुडकायला चाललं। डॉगीबाईला विचारलं रोड कसा आहे, मग डॉगीबाई म्हटला दाखव तू चला। मग डॉगीबाईच्या पाठीमागं आम्ही चाललो। डॉगीबाई तर पूर्ण स्पीड चाललेला। मग तोपर्यंत आमच्या भावाला काही की दिसलं वाघ नव्हतं ते कुत्रं होतं बघा असं चिपटागत। मग तसंच आम्ही चाललं बघा ट्रॅकिंग करत मस्त नेचरचा आनंद घेत। दगड बिगड पार करून बघा आम्ही ते एक झाडापाशी आलो बघा। इकडं पुढे जायचं मनच झालं नाही हो। झाडापाशीच बसून घेतलं बघा आम्ही सगळेजण। मग तिकडं काय फोटोशूटला चालू आमचा तुषार बघा पोज कसं देतोय बसून। फोटो बिटो काढून मग काय धबधबा बघायचं म्हटलं तर पाणी पण नव्हतं। मग नको म्हटली धबधबा तर नाही म्हटलं, नेक्स्ट टाइम पावसाळ्यात याचं म्हटलं। मग मंदिरकडे आलं बघा, थोडं बसून मंदिरात मग काय फिरून चाललं बघा घराला जायला म्हणून निघालं बघा। बेळगाव मध्ये कुणाला तर लोकेशन माहित असलं तर मेसेज करा भावानो। इथपर्यंत ब्लॉग बघितला असला तर फॉलो लाईक करून जावा।